सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत शिळ्या चपातीपासून नवीन काहीतरी. आणि तुम्हाला पण खूप शिळ्या चपात्या तुमच्या घरी राहत असतील आणि तुम्हाला पण कळत नसेल की काय बनवावं, ते पण 5 मिनिटात. तर ही रेसिपी नक्की पहा. तर इथे सर्वप्रथम आपण चपाती एकदम छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे. आणि इथे मी चाकूने कट करत आहे. तुम्ही पण चाकूनेच कट करा, जेणेकरून चपातीचे तुकडे नीट होतील. आणि ही रेसिपी खूपच भारी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप लहानही तुकडे करायचे नाहीत. आपण जर खूप लहान तुकडे केले तर चपात्यांचा चुराच होईल, त्यामुळे मोठे मोठेच तुकडे धरायचे आहेत. आणि उभी चपाती चिरल्यानंतर त्याचे स्क्वेअर होतील अशा आकाराने चपाती कट करून घ्यायची आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि मित्रांनो, मी आताच एका रेसिपीचं शूट केलं होतं, परंतु त्याला मी व्हॉइस ओव्हर एडिटिंग केली होती, पण तो आता व्हिडिओ सापडत नाही. माझा खूप वेळ वाया गेला. तुम्ही पाहू शकता, खूप सारी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही ते पाहू शकता, मी उभे तुकडे करून घेतलेले आहेत चपातीचे. साधारणपणे 6 ते 7 तुकडे एका चपातीचे होतात. आता ह्या चपातीचे स्क्वेअर बनवायचे आहेत. एकदम पूर्ण चपातीचे स्क्वेअर बनवायचे नाहीत. एका दोन तुकड्याचे इथे स्क्वेअर मी बनवत आहे. आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत हे स्क्वेअर. तर मी अशा प्रकारे इथे सर्व एका चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि हे एका चपातीचे तुकडे मी बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, दिसायला पण किती भारी दिसत आहेत. तर आता मी इथे कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ते चपात्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. आणि चांगलं क्रिस्पी होईपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्तही गॅसची फ्लेम करायची नाही. जास्त केली तर ही चपातीचे तुकडे करपून जातील. त्यामुळे एकदम मीडियम आचेवर हे तुकडे तळून घ्यायचे आहेत. आता मी ते सगळे तुकडे तळून घेतलेले आहेत. आणि मी आता याच्यामध्ये तिखट टाकलेला आहे. आणि मी इथे थोडासा मटण मसालाही टाकलेला आहे, जेणेकरून ह्या तुकड्यांना चव खूपच छान लागते. तुम्ही याच्यामध्ये गरम मसालाही टाकू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.